हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 या वर्गासाठी पोएम लर्न करणार आहोत. वन थिंग ॲट अ टाईम. मागील व्हिडिओमध्ये या पोएमचं एक्सप्लेनेशन म्हणजेच मराठीतून ट्रान्सलेशन भाषांतर या ठिकाणी मी केलेलं आहे. तर आता ह्या पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी आपल्याला लर्न करायचे आहे. मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2, लिसन टू द वर्ड केअरफुली. या ठिकाणी खाली काही वर्ड दिलेले आहे, हे केअरफुली लिसन करायचे. फ्रॉम द पोएम फाइंड अनदर वर्ड दॅट राईम विथ इट. आणि हे जे वर्ड आहे, ह्या वर्डला आपल्याला रायमिंग वर्ड्स हे आपल्याला पोएममधून फाइंड आउट करायचे. मग या ठिकाणी वर्ड दिलेले आहे, प्ले, माईट, वेल, यू, वन, शूड. हे जे वर्ड आहे, ह्या वर्डला आपल्याला रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळवणारे शब्द या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचे. राईट डाऊन दीज पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. आणि ते वर्ड्स या ठिकाणी लिहून आपल्याला रायमिंग पेअर्स या ठिकाणी तयार करायचे आहेत. मग या ठिकाणी फर्स्ट वर्ड आहे प्ले. मग या ठिकाणी प्ले हा वर्ड आहे आणि याची रायमिंग वर्ड्स आहे वे. प्ले, वे. त्यानंतर सेकंड आहे माईट. माईट, राईट. म्हणजे ज्या वर्डचा शेवटचं जे अक्षर असतं याचं प्रोनाऊन्सिएशन सेम येतं ते वर्ड म्हणजे रायमिंग वर्ड्स. माईट, टाईट. इथेही टचा प्रोनाऊन्सिएशन येतं आणि इथेही प्रोनाऊन्सिएशन येतं, म्हणून या ठिकाणी हे कसे वर्ड्स आहेत, रायमिंग वर्ड्स. तर असेच आपल्याला या प्रत्येक वर्डचे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी फाइंड आउट करायचे आणि आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे. मी माझ्या नोटबुकमध्ये हे वर्ड राईट डाऊन केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, प्ले, वे, माईट, राईट, वेल, टेल, यू, डू, वन, डन, शूड, गुड. म्हणजेच शेवटचे जे वर्ड आहे यांचं प्रोनाऊन्सिएशन सेम येतं. प्ले, वे, ए असा उच्चारतो. माईट, राईट, ट म्हणजे माईट ट आणि राईट ट. वेल, टेल, वेल, ल, टेल, ल. म्हणजे वर्डचे शेवटचे जे अक्षर आहे यांचं प्रोनाऊन्सिएशन सेम येतं. असे वर्ड्स या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचे आणि त्यांची रायमिंग पेअर्स या ठिकाणी लिहायची. मग हे मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. यू हॅव लर्न 4 ऑफ दीज लाईन्स इन माय इंग्लिश बुक फॉर फाइंड देम. या ठिकाणी मागील वर्षी जे स्टँडर्ड 4th आहे, तर 4th स्टँडर्डला माय इंग्लिश बुक हे जे इंग्लिशचं बुक आहे, या बुकमधल्या काही लाईन्स आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे आणि त्याच लाईन ह्या आपल्याला या पोएममध्ये दिलेल्या आहेत. मग त्या लाईन्स कोणत्या आहेत, तर वन थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. हा जो स्टांजा आहे, हा स्टांजा या ठिकाणी हा सेम स्टांजा स्टँडर्ड 4thमध्ये तुम्हाला माय इंग्लिश बुक या पुस्तकामध्ये गुड हॅबिट हे जे युनिट आहे, या युनिटमध्ये आपल्याला हा स्टांजा त्या ठिकाणी लर्न करण्यासाठी आपण लर्न केलेला आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी इथं लिहिलेलं आहे स्टँडर्ड 4 इंग्लिश माय इंग्लिश बुक युनिट 4 गुड हॅबिट्स. त्या ठिकाणी हा स्टांजा आहे, वन थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. हा सेम स्टांजा आपल्याला या बुकमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. तर हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन वर्ड. खाली काही क्वेश्चन दिलेले आणि त्यांचे आन्सर हे एका वर्डमध्ये, वन वर्ड एका शब्दात द्यायचे. मग एक क्वेश्चन, व्हॉट शूड यू डू व्हाईल यू वर्क. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू प्ले. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू स्टडी. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू ईट. मग हे जे क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचे आन्सर्स मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे वर्ड आहे, क्वेश्चन फर्स्ट आहे, व्हॉट शूड यू डू व्हाईल यू वर्क. जेव्हा तुम्हाला काम करावंसं वाटतं तेव्हा काय केलं पाहिजे, तर कामच केलं पाहिजे. म्हणजे एका वेळेस एकच गोष्ट केली पाहिजे, कामाच्या वेळेस कामच केलं पाहिजे.
व्हॉट शूड यू डू व्हाईल यू प्ले. ज्यावेळेस तुम्ही खेळतात त्यावेळेस फक्त खेळण्याकडेच लक्ष दिलं पाहिजे, म्हणून आन्सर आहे प्ले. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू स्टडी. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात त्यावेळेस तुमचं लक्ष कुठं असलं पाहिजे, अभ्यासाकडे, म्हणून आन्सर आहे स्टडी. व्हॉट शूड यू डू व्हाईल यू ईट. ज्यावेळेस तुम्ही जेवण करतात त्यावेळेस तुमचं लक्ष हे जेवणाकडे असलं पाहिजे, म्हणून याचा आन्सर आहे ईट. म्हणजेच आपण जेही काही करतो त्याच्यामध्ये आपलं पूर्ण लक्ष हे असलं पाहिजे, असं या ठिकाणी हे क्वेश्चन्सवरून लक्षात येतं, या पोएममधून लक्षात येतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. यूज A and B each to prepare 5 questions for your friends. Note down their answers. या ठिकाणी खाली क्वेश्चन दिलेले आहे. वेन डू यू इथं डॅश दिलेले आहे आणि से बी आहे हाऊ लॉंग डू यू इथं डॅश दिले. डॅशच्या जागेवर आपल्याला वर्ड टाकायचे आणि मग त्या क्वेश्चन तयार होतो आणि त्यानंतर त्याचं आन्सर लिहायचं आहे. मग असे 5 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत आणि हे 5 क्वेश्चन तुम्ही तुमच्या मित्राला त्या ठिकाणी मित्राशी डिस्कशन करून ते क्वेश्चन त्या ठिकाणी लिहू शकता. तर मी माझ्या नोटबुकमध्ये हे क्वेश्चन लिहिलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की क्वेश्चन नंबर 5 त्यातलं ए व्हेन डू यू इथं डॅश दिलेलं होतं. मग त्या ठिकाणी आपण आपल्या मनाने वर्ड टाकायची. व्हेन डू यू गेट अप इन द मॉर्निंग. तू सकाळी केव्हा उठतो. मग आन्सर आहे ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. मी सकाळी 6 वाजता उठतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन डू यू गो टू स्कूल. तू शाळेत केव्हा जातो. आय गो टू स्कूल ॲट 10 AM. मी शाळेत सकाळी 10 वाजता जातो. AM म्हणजे सकाळी. थर्ड क्वेश्चन आहे व्हेन डू यू स्टडी टाईम. तुझा अभ्यासाचा टाईम कोणता आहे. इन द इव्हिनिंग 7 to 8 PM. सायंकाळी 7 ते 8 हा माझा स्टडी टाईम आहे. नेक्स्ट क्वेश्चन व्हेन डू यू स्लीप टाईम. तू झोपतो किती वाजता. नाईट 9 PM. रात्री 9 वाजता. व्हेन डू यू प्ले. तू खेळायला केव्हा जातो. इन द इव्हिनिंग. सायंकाळच्या वेळेस मी खेळण्यासाठी जात असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे क्वेश्चन आणि आन्सर्स हे मी या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहेत. हे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आणि रिपीट अँड रिपीट रीड दिस क्वेश्चन अँड आन्सर्स. पुन्हा पुन्हा ते रीड करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बी भागातला हाऊ लॉंग डू यू डॅश. मग या ठिकाणी मी वर्ड टाकला आहे प्ले. हाऊ लॉंग डू यू प्ले. तू किती वेळ खेळतो. फॉर ॲन आवर इन द इव्हिनिंग. सायंकाळच्या वेळेस 1 तास मी या ठिकाणी खेळ खेळत असतो. हाऊ लॉंग डू यू रन. तू किती वेळ पळतो. फॉर 20 minutes. किती वेळ रनिंग करतो. 20 minutes. हाऊ लॉंग डू यू स्लीप. तू केव्हा झोपतोस. आय स्लीप फॉर 8 to 9 hours. तू किती तास झोपतो. तर 8 ते 9 तास. हाऊ लॉंग डू यू एक्झरसाइज. तू एक्झरसाइज किती वेळ करतो. फॉर ॲन आवर. फॉर ॲन आवर म्हणजे 1 तास करतो. एक्झरसाइज मीन्स व्यायाम. त्यानंतर हाऊ लॉंग डू यू प्रे टाईम. तू देवाची जी काही प्रार्थना असते तर प्रार्थना किती वेळ करतो. फॉर 15 minutes. 15 मिनिटं. हाऊ लॉंग डू यू स्टडी. तू स्टडी किती वेळ करतो. अभ्यास किती वेळ करतो. फॉर ॲन आवर 1 तास. हाऊ लॉंग डू यू गो टू क्लास. तू क्लासला केव्हा जातो. तू क्लासला किती वेळ जातो. फॉर 2 hours. तर 2 तास. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे क्वेश्चन आणि आन्सर्स हे मी माझ्या नोटमध्ये राईट डाऊन केलेले आहे. हाऊ लॉंग म्हणजे त्या ठिकाणी किती वेळ तुम्ही ती गोष्ट करणार आहात. तर असं या ठिकाणी हे क्वेश्चन मी तयार केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो हे क्वेश्चन आणि आन्सर्स तुम्ही पुन्हा पुन्हा रीड करायचे आणि असेच क्वेश्चन आणि आन्सर्स तुम्ही स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करायचा. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.